नमस्कार, मी स्वप्नील दुधारे. आपण पाहताय महासागर न्यूज. राज्यात एकूण 246 सार्वत्रिक नगर परिषद आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील राजकारणाला वेगळीच गती आली. जिल्ह्यातील 29 मे 1888 मध्ये स्थापन झालेली मुरुड जंजिरा नगर परिषदेला 188 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुरुड आणि परिसरात राष्ट्रवादीचंच अजित पवार गटाचं वर्चस्व असून येथे आता दोन्ही शिवसेना गटाने देखील मुसंडी मारली आहे. म्हणूनच या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळेल. प्रामुख्याने मुरुडमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यातच आज मुरुड नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना संदीप पाटील यांच्या प्रचाराचा नारळ कोटेश्वरी देवीला पहिलं अर्पण करून फोडण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. सौ कल्पना संदीप पाटील यांनी याआधी नगराध्यक्ष, नगरसेवक अशी महत्वपूर्ण पदे भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. आता यानंतर शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देखील या निवडणुकीत प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. आता त्यांच्या समोर शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देखील निवडणुकीत प्रचंड मेहनत घ्यावी लागणार, यात काही शंका नाही. महासागर न्यूज साठी दीप वायडेकर, मुरुड. प्रथम मी आमचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायला सहकार्य केले. प्रचार तर व्यवस्थित चालू आहेच आणि जिंकण्याचा विश्वास म्हणाल तर मी 101% आहे. पर्यटनाच्या बाबतीत म्हटलं तर टुरिझम सेंटर म्हणून मुरुड हे डिक्लेअर झालेलं आहे आणि पर्यटकांना विविध सुविधा देणं वगैरे हे आमचं एक मेन मोटो असेल. आज साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून समुद्रकिनारी सुशोभीकरण हे त्यांनी एक केलेलं आहे. लाईट रोषणाई केलेली आहे. त्याच्यानंतर जो काही मोठा प्रश्न होता की टुरिस्ट आले तर पार्किंग करणार कुठे, पण आज एका वेळेला 400 गाड्या पार्क होतील एवढी सुविधा आज त्यांच्या निधीमार्फत आम्ही केलेली आहे. टुरिझमच्या माध्यमातून तर आम्हाला विकास करायचाच आहे, कारण इथे इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे आमचा जास्त भर हा टुरिझमवरच असणार आहे. तर पर्यटकांना वेगळेपणा काय देता येईल याच्याकडे आमचा कल असणार आहे. आज पाहिलं तर शेटच्या माध्यमातून विविध कामांचं उद्घाटन झालेलं आहे. जवळजवळ 300 पेक्षाही जास्त करोड रुपये त्यांनी इथे निधीच्या स्वरूपात आम्हाला दिलेले आहेत आणि त्याचा विनियोग आम्ही योग्य प्रकारे केलेला आहे. आणि टुरिझम वाढण्यासाठी जे काही आम्हाला प्रयत्न करावे लागतील ते आम्ही निश्चित करत आहोत. मग ते पद्मदुर्ग असेल, कासा किल्ला जो आम्ही म्हणतो तो असेल, किंवा जंजिरा किल्ला असेल, इकडे एक बोटिंग क्लब असेल, नंतर बुशी डॅम टाईप काही आमचे प्लॅन आहेत तेही आम्ही करणार की जेणेकरून पावसाळी टुरिस्ट हे आपल्याकडे आकर्षित होतील. असे विविध योजना आमच्या आहेतच. आज दत्त मंदिर सारख्या ठिकाणी की साहेबांनी खूप सारी निधी दिलेली आहे की तो एक टुरिझम पॉईंट म्हणून सुद्धा तो डेव्हलप होऊ शकतो आहे. त्याच्यानंतर आज जवळजवळ 7 कोटी एक बौद्ध समाजाला देऊन त्यांनी आंबेडकर भवन एक आमच्या इकडे एक उभं राहिलेलं आहे आणि मला वाटते ते महाराष्ट्रात एवढं मोठं भवन कुठेही राहिलेलं नसेल. ते सुद्धा एक टुरिस्ट लोकांचं आकर्षण बनू शकते. माझी मोठी एक संकल्पना आहे की नगराध्यक्ष आपले दारी ही जी संकल्पना आहे ती मी सगळं म्हणजे मुख्य प्राधान्य आहे तो मी त्या सिस्टमला देणार आहे. 1 ते 2 महिन्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाणार, तेथील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समजून घेणार आणि त्या सोडवण्यासाठी मला काय करावं लागेल हे निश्चित मी करणार. तसं पाहिलं तर गेली 9 वर्ष मी राजकारणापासून अलिप्त होते, परंतु जनमत हे माझ्यासाठी एक स्फूर्तिदायक ठरलेलं आहे. आमदारांचा विश्वास, जनमत प्लस मागे मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होते 11, 12, 13 साली वगैरे, त्यावेळेला माझी काही उर्वरित कामं राहिलेली आहेत आणि ते माझं मोठं विजन होतं की ही कामं मला कुठल्याही कंडिशनमध्ये पूर्ण करायची आहेत आणि ही जर संधी मला चालून आलेली आहे तर त्या संधीचा मी का फायदा घेऊ नये असंच एक ठरवलं मी आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी इथे इन झालेली आहे. राहिलेली जी माझी अपुरी स्वप्न आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत. नाही वाटत, कारण ही खेळी आम्ही 25 वर्ष खेळतच आहोत. आज आपल्यासमोर विरोधक म्हणून कोणतरी येणारच आहे ना. राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष असेल, उभाटा असेल, कोणतरी असणारच आहे ना.